नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक महिलांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे. ती म्हणजे ई-के-वाय-सी पुन्हा सुरू झाली, 31 जुलैपर्यंत मुदतवाढ मिळाली आणि नवीन पोर्टलही सुरू झालेले आहेत. अशा अनेक बातम्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. पण या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे? सरकारने खरंच नवीन ई-के-वाय-सी सुरू केली आहे का? अपात्र झालेल्या महिलांना पुन्हा संधी मिळणार का? आणि ज्यांचे हप्ते बंद झालेले आहेत त्यांनी आता काय करायचं? या सर्व प्रश्नांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात आधी एक गोष्ट महत्त्वाची स्पष्ट करू इच्छितो. सध्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या 31 जुलैपर्यंत मुदतवाढ मिळण्याच्या बातमीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. आतापर्यंत या संदर्भात नवीन शासन निर्णय किंवा अधिकृत घोषणा समोर आलेली नाही. त्यामुळे कोणतीही अप्रमाणित माहिती पाहून घाईघाईने निष्कर्ष काढू नका. मात्र याचा अर्थ असा नाही की अपात्र महिलांसाठी पुन्हा संधी मिळणार नाही. कारण गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रतिनिधींनी आणि विविध संघटनांनी सरकारकडे ही मागणी जोरदारपणे मांडलेली आहे. अनेक महिलांची ई-के-वाय-सी तांत्रिक कारणामुळे पूर्ण झाली नाही. काहींचे अर्ज चुकीच्या पडताळणीमुळे अपात्र ठरले, तर काहींना पोर्टलवरील अडचणींमुळे प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. त्यामुळे या महिलांना पुन्हा एकदा संधी द्यावी अशी मागणी सातत्याने होत आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या स्तरावरही या विषयावर चर्चा सुरू असल्याची माहिती विविध माध्यमातून समोर येत आहे. मोठ्या संख्येने लाभार्थी वगळले गेल्यामुळे सरकारवर दबाव वाढलेला आहे. त्यामुळे पात्र महिलांना पुन्हा संधी देण्याचा पर्याय सरकार विचाराधीन ठेवू शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आता अनेक ताईंना असा प्रश्न पडला आहे, की जर नवीन ई-के-वाय-सी सुरू झाली, तर ती नेमकी कशा पद्धतीने होईल? तर याबाबत अजून अंतिम निर्णय जाहीर झालेला नसला, तरी 2 पर्याय समोर येऊ शकतात. पहिला म्हणजे पुन्हा ऑनलाईन पोर्टल सुरू करून लाभार्थींना स्वतः ई-के-वाय-सी करण्याची संधी दिली जाऊ शकते. दुसरा पर्याय म्हणजे अंगणवाडी, महिला व बालविकास विभाग किंवा संबंधित शासकीय कार्यालयांच्या माध्यमातून ऑफलाईन पडताळणी केली जाऊ शकते. अंतिम निर्णय सरकारच घेणार आहे. त्यामुळे अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. ज्या महिलांची ई-के-वाय-सी आधीच पूर्ण झालेली आहे, पण तरीही त्यांच्या खात्यात एकही हप्ता आलेला नाही, त्यांनी आपली कागदपत्रे व्यवस्थित तपासून संबंधित महिला व बालविकास कार्यालयात किंवा अधिकृत तक्रार निवारण यंत्रणेकडे संपर्क साधावा. त्यामुळे तांत्रिक कारणामुळे अनेक अर्ज प्रलंबित असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. तर ज्या महिलांची ई-के-वाय-सी झाली नाही, त्यांनी आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, बँक पासबुक आणि आवश्यक कागदपत्रे आधीपासूनच तयारी ठेवावीत. नवीन प्रक्रिया सुरू झाल्यास घाईगडबड होणार नाही. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकार पुढे काय करू शकतं. इतक्या मोठ्या संख्येने लाभार्थी वगळले गेल्यामुळे हा विषय आता केवळ एका योजनेपुरता मर्यादित राहिलेला नाही. त्यामुळे सरकारकडून लवकरच यावर स्पष्ट भूमिका जाहीर होण्याची शक्यता आहे. जर नवीन पोर्टल सुरू झाले किंवा पुन्हा ई-के-वाय-सीची संधी दिली गेली, तर त्याची अधिकृत माहिती शासनाकडूनच इथे प्रसिद्ध केली जाणार आहे. बहिणींनो, सोशल मीडियावर येणारे प्रत्येक पोस्ट किंवा व्हिडिओवर लगेच विश्वास ठेवू नका. अधिकृत शासन निर्णय, महिला व बालविकास विभागाची माहिती किंवा संबंधित मंत्र्यांची घोषणा आल्यानंतरच ती माहिती निश्चित समजा. ज्या क्षणी सरकारकडून अधिकृत अपडेट जाहीर होईल, त्याची संपूर्ण माहिती आपण सर्वप्रथम या चॅनलवर सोप्या भाषेत घेऊन येऊ. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.